आमल्या जय श्रीराम मित्रांनो. तर कशा आहात? बरे आहात ना? निवांत. तर आज आपला ब्लॉग राहणार आहे मौदा टू पुणा मार्केट या. आपण आता आलेलो आहे भाड्याच्या ठिकाणी. तुम्हाला दाखवतो बघा. एक ट्रॅक्टरमध्ये तर माल येऊन लगेच राहत आपला राहुल भाऊ. आणि तिकडे चाललंय आमल्याचं आणि त्यांचं धिंगाणा. जोरदार धिंगाणा चालू आहे. त्यांना कुठं नेलं तरी धिंगाणा चालूच असतो त्यांचा. तर मग काय बघू आजचा ब्लॉग कसा होतोय. आजचे सुपर मास मंडी कशी होती दाखवतो. त्याचबरोबर मार्केट यार्ड पण लवकरच भेटू आपण. काय तर भावांनो काय टाइमपास नव्हता. आलोत खेळायला. मग असं बारीक रावल्या कसा आहे रावल्या. याम करतोय हा हा. आमल्या संगता कस काय मस्करी पोरांची. जिंगा नाही का नाही. लहान बाळावणी चाललंय राव्यांचं. हे भिंगत नाही का रे. काय का लहान बाळावणी चाललंय तुमचं. ते नाही खेळत राव. ते नाही व्यवस्थित होत. कोणतं हे कामाचं आहे राव. हे बॉडी बनवायला काम करू. खेळा खेळा लवकर खेळा. ती एक बालीस बुद्धीचे राव. झालं आमचं खेळून. तर चला आता निघू आपल्या टीम प्यायला. काय तर भावानं लागलं समृद्धीला. जायचा मोबाईल पडून माझा हवेने. शोरूमचा माणूस आपल्याला. शोरूमचा माणूस डायरेक्ट काय ना सोप नाही माहिती. सोप टायमिंग रॉकेट. आता काही मिनिटात म्हणजे एका मिनिटात आपण टोल नाका आता पोचू. तुम्हाला टोल नाका हिरवीला दिसते तिथं टोल नाका आहे समृद्धीच्या. गाडी सुटल्यानंतर काही व्हिडिओ काढत नाही. टाइमच नाही भेटला. मला आता समृद्धीला लागला व्हिडिओ काढू नाही का. चला आता टोल नाका वगैरे पास करून घेतो. आता टोल नाका आलोच जवळजवळ. काय तर भावानं आलं कारंजा एक्झिट पॉइंटला.
तेव्हा कारंजाचा टोल लागा. माझा काही शूट नाही केला ब्लॉग. तुम्हाला सांगितलं ना मागच्या चक्करला आपल्या मोर आपला मित्र चाललेला आहे आयसरवाला. तो ह्या पण चक्करला आपल्यासोबतच आहे. बघा त्याचे मोर आयसर चालू आहे. फक्त तो मुंबईला जातो, पुण्याला येत नाही. या चक्करला पण आपल्या संघच आहे. मागच्या चक्करला पण आपल्या संकट होता. त्याची पण गाडी खोललेली आहे, आपली पण खोललेली आहे. कस काय माणूस लय शांत बसलाय. तर चला चालू आता जालन्यापर्यंत आम्ही संघ मग राहतो नाही का. जालन्यातून तो सरळ जाईन, मी खाली उतरन. चला भेटू आता नंतर डायरेक्ट जालन्याच्या एक्झिट पॉईंटला गेलो. आलो आता जालना एक्झिट पॉईंटला. गाडीला काय झोप पण घेतला गाड्याने. आपला वाघरा झोपला. आता त्याला उठू कारण उठूच तर म्हणूच तर उठलाच. आपल्याला उतरायचं खाली उतरून आता बाराच्या पंपात डिझेल वगैरे टाकून घेऊ. मग एकदा स्टिंग वगैरे घेऊ खाली चौकात गेल्या. मग आपण आपल्या मार्गाने बंगाबाई एक गाडीत ओव्हरटेक मारून आलोय माग. काय तर आलो होतं घाटाच्या खाली जाते गावच्या. लागलंय मोकर जाम लांबवर. हे पहा तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत जाम आहे. पहा तिकडे लांबवर जाम आहे. का ॲक्सिडेंट झालेला आहे मोर गावात, त्याच्यामुळे सगळं ट्रॉफिक जाम झालंय. अक्कल बंद झाली माहिती आता. गाड्या कधी निघते बाहेर काय माहिती. आता 5 वाजल्यात तरी गाडी आपल्या टायमिंगमध्ये कव्हर झाली होती. पण आता असं धिंगाणा झाले. आता काशी करावा. सगळ्याला कट पॉईंट नाही राहो. पलीकडच्या साईडने टाकली असते पण कट पॉईंट नाही. बघूया ट्रॉफिकमधून बाहेर निघू टपक्यात. काहीतरी डोकं लावावं लागेल. ती गाडी ठोकली लक्झरी पाठीमाग ना. लक्झरीवाल्याला ठोकली पाठीमागची लक्झरी घ्यायची काय लक्षात नाही राहिली. पण पुढची लक्झरी दाखवतो मला. आता निघलोय मी बाहेर. काना निघतो नाही का. कशी तरी बाहेर डोक्याने गाडी काढली. अरे एका लाईनीत घुस नाही. तर चला भेटू आपण नंतर तुम्हाला. आता काय तर भावानं पोचली ना मार्केटला महिना. शिवाय एवढं ट्रॉफिक वगैरे लावून पण 11 घंट्यात मंडी टच. आज जर ट्रॉफिक 1 तासभर नसतं लागलं ना आज कमीत कमी 9.5 घंट्याच्या आतमध्येच मंडी होती आपल्या गाडीची. पण विषय काय झाला तिथं ॲक्सिडेंट झाल्यामुळे ना सगळं हे झालं. गिऱ्हाईक पण बरं आहे तसं आज चांगलं आहे, काही विषय नाही. बाकीच्या गाड्या तर काही नागपूरवाले आलेले नाहीत अजून, कारण ते ट्रॉफिक लागल्यामुळे लई विषय झाला. ट्रॉफिक नसतं लागलं ना आज कमीत कमी 6 वाजून 20-25 मिनटं गाडी पोचली असते कमीत कमी. ट्रॉफिक नसतं लागलं. ट्रॉफिकमुळे 1 तास गेला आत्ता तिथं वायाला. ट्रॉफिक असं लागलं की डायरेक्ट दोन्हीला जर सिंगल रोडला ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामुळं तिकडून येणारे वाहनं बंद, निघून जाणारे वाहनं बंद. ट्रॉफिकच निघाला तरी रॉंग साईडने जातो गाडी बाहेर काढली. तर चला बघू. शेट बघायचं माया का मला लाज वाटायला लागली. बाद झालं एवढं. हे बघा आपली कशी भरली जबरदस्त. झाली आपली गाडी खाली. एकच थापी राहिली. तुमचं जात आहे 2 किलोमीटर. तिथं मी इथून गेटच्या बाहेर काढूच तर पलटी करीन त्याला. अहो आपल्याकडूनच लागली होती पण त्याने खोटं पानाला गेला त्याच्यामुळे ते सगळं पचका झाला. खोटं लय बोलला तेव्हा. 656 तो नगर सोडतो परत आलो होतं भाडं घ्यायला. आपली सीट का अजून आली नाही. बाकीचे 2 सीट आलेले तर मग आपलं काय चालला टाइमपास जबरदस्त. खटाबिटा बसून छक्कास. आपली गाडी खाली वगैरे करून रेडीमध्ये सगळं धिंगाणा. सगळे मिरची खपले.
तर मग काय आता हा ब्लॉग इथपर्यंत एंड करून टाकू. त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग आपण परत स्टार्ट करू. कारण हा ब्लॉग आपला इथपर्यंत हातखंडीपर्यंतच होता. आता इथून पुढचा ब्लॉग आपला बऱ्याचशा ठिकाणीपासून चालू करू आपण. इथूनच चालू करू, पण बरा जायचं ब्लॉग चालू करू. कारण लय मोठा पण ब्लॉग काही कामाचा नाही. आपला छोटाचा असला ना बस, लय मोठा काही कामाचा नाही. कवर आहे द्यायला घेत